नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवनबाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती मराठी इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील 12वी कविता आज आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत। या कवितेचं नाव आहे गोधडी। बघा विद्यार्थ्यांनो, गोधडी हा शब्द आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो। मग शहरी भाग असो, ग्रामीण भाग असो, दोन्ही भागामध्ये आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये हा गोधडी हा शब्द ऐकायला मिळतो। आता गोधडी या शब्दाचं जास्त वापर आणि गोधडी म्हणजे काय हे आपल्याला प्रत्यक्षामध्ये ग्रामीण भागात जेव्हा जाऊ तेव्हा ग्रामीण भागामध्ये आपल्याला गोधडी हे काय असतं। आता गोधडी म्हणजे एक प्रकारचं अंगावर म्हणजे झोपल्यानंतर अंगावर घ्यायचं पांघरायचं एक वस्त्र आहे। मग त्याचं वापर आपण ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहतो आणि शहरी भागामध्ये आपल्याला गोधडी याचं प्रमाण आपल्याला वापरण्यासाठी कमी दिसतं। कारण या ठिकाणी शहरी भागामध्ये वेगवेगळ्या प्रतीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला चादर्स पाहायला मिळतात। पण आपण ग्रामीण भाग बघितलं तर ग्रामीण भागामध्ये गोधडी हा त्यांना एकमेव पर्याय असतो, म्हणून ग्रामीण भागामध्ये गोधडी हा शब्द आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो। आता आपल्याला जी कविता शिकायची आहे, जिचं नाव गोधडी आहे, या कवितेला ज्या कवीने लिहिलेलं आहे, ज्या कवीचं नाव आहे डॉक्टर कैलास दौंड। विद्यार्थ्यांना आपण जर कवीचा जर परिचय बघितला तर कवी कैलास दौंड यांचं संपूर्ण नाव डॉक्टर कैलास रायभान दौंड असं त्यांचं संपूर्ण नाव आहे। त्यांचा जन्म जर बघितलं तर 1 जानेवारी 1973 या वर्षी त्यांचा सोनोशी या गावामध्ये त्यांचा जन्म झाला। आता सोनोशी हा गाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी या तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे। आपण लेखकाचा जर त्यांचा जीवनाविषयीचा थोडासा परिचय बघितला तर लेखक कैलास दौंड यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांच्या गावामध्ये झालं आणि त्यानंतर ते शिक्षण अध्यापक पदविका प्राप्त करण्यासाठी म्हणजे DL आणि BEd करण्यासाठी त्यांनी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे त्यांनी काय केलं, DEd ही पदवी प्राप्त केली। त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या गावामध्ये त्यांनी आपलं BEdचा अभ्यासक्रम हा पूर्ण केला। शिक्षणशास्त्र पदव्युत्तर जो अभ्यासक्रम आहे ज्याला आपण BEd म्हणतो, तो BEd त्यांनी काय केलं, पुसद येथील त्या गावामध्ये म्हणजे पुसद येथील कॉलेजमध्ये त्यांनी पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठामधून त्यांनी एक संशोधन केलं आणि त्या संशोधनामध्ये त्यांनी पदवीची परीक्षा त्यांनी प्राप्त केली आणि त्या ठिकाणी सेट प्राप्त झाले। मग त्यांनी सेट प्राप्त केल्यानंतर काही दिवस त्यांनी प्राथमिक शिक्षकाची भूमिका बजावली। प्राथमिक शिक्षकाची भूमिका बजावल्यानंतर त्यांच्यामध्ये एक कवी दडलेला होता, म्हणून त्यांनी कादंबरी आणि कविता करायला त्यांनी सुरुवात केलं आणि कादंबऱ्यामध्ये त्यांचं मन रमलं आणि तिथून त्यांचा जीवन प्रवास हा लेखन संग्रहामध्ये त्यांचा निघालेला आहे। आपण जर बघितलं तर कवी कैलास दौंड हे मराठी ग्रामीण कादंबरीकार आहेत, कारण की गोधडी हा शब्द ग्रामीण भागामध्ये वापरला असल्यामुळे आपल्याला सुरुवातीला जाणीव होते की कवी हा ग्रामीण भागावर ग्रामीण जीवनावरती जास्त आधारित लेखन केलेलं आहे। मराठी ग्रामीण कादंबरीकार, ग्राम जीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक कवी म्हणून डॉक्टर कैलास दौंड हे प्रसिद्ध आहेत। त्यांच्या पानधुई व कापूस काळ या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर उसाच्या कविता, वसान, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर जर कथा संग्रह बघितलं तर कवी
कैलास दौंड यांची कथा संग्रह एक सुगीची अखेर. सुगी म्हणजे तो एक सीझन असतो, काळ असतो, त्याला सुगी म्हणतात ग्रामीण भागामध्ये. तरोळीचं पाणी हा ललित लेख संग्रह इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त जर आपण त्यांचे जर काही पुस्तक बघितले तर कापूसकाळ, तुडवण, त्यानंतर माझे गाणे, आनंदाचे असे वेगवेगळे पुस्तक त्यांचे प्रसिद्ध आहेत. आता लेखनासाठी कवी कैलास दौंड यांना एकूण 25 साहित्य प्रकाराने सन्मानित करण्यात आलेला आहे. एकूण 25 त्यांना पुरस्कार त्यांच्या लेखनासाठी, त्यांच्या साहित्य प्रकारासाठी त्यांना मिळालेला आहे. आपण त्यामध्ये काही साहित्य प्रकार, त्यामध्ये काही तुरळक जे साहित्य प्रकार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये अभिरुची गौरव साहित्य पुरस्कार हे बडोदा, गुजरात येथील बडोदा येथे त्यांना अभिरुची गौरव साहित्य पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्याचबरोबर महात्मा फुले साहित्य पुरस्कार पुणे हा पण त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर स्वर्गीय विखे पाटील साहित्य पुरस्कार प्रवरानगर हा सुद्धा त्यांना पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर देविदास जमदाडे साहित्य पुरस्कार लातूर इथे सुद्धा त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. उद्धव शेळके कादंबरी पुरस्कार अकोला, म्हणजे अकोला इथं त्यांना उद्धव शेळके कादंबरी हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर सावित्री ज्योती हा साहित्य ज्योती त्यांना पुरस्कार कडा, साहित्य ज्योती पुरस्कार कडा येथे त्यांना देण्यात आलेला आहे. आणि देवळ गुरुजी साहित्य पुरस्कार शेवगाव असे काही मी याच्यातले निवडक पुरस्कार तुम्हाला सांगितले. एकूण 25 पुरस्कार लेखक ज्यांना मिळालेला आहे. विद्यार्थ्यांनो, या कवितेची जर मध्यवर्ती कल्पना बघितली, या कवितेमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर कवी काय म्हणतात बघा, गोधडी हे केवळ पांघरून नव्हे तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श होय. गोधडी एक फक्त पांघरूनच नाही तर गोधडी, त्या गोधडीमध्ये ज्या ज्या प्रकारचे त्या ठिकाणी चिंध्या लागलेल्या आहेत, अनेक प्रकारचे, मग त्यामध्ये त्रिकोणी रंगाच्या, चौकोनी रंगाच्या अनेक प्रकारचे त्यामध्ये गोधडी, त्या चिंध्या त्या गोधडीमध्ये लागलेल्या आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गरिबावर येणारे दारिद्र्य, त्यांच्या जीवनावर आलेला दुष्काळाचा खूप मोठा संघर्षपणा आणि असे विविध गोष्टीचं एक वेगळ्या प्रकारचं आरसा म्हणजे ही गोधडी आहे. त्या गोधडीच्या माध्यमातून गरिबाचं दारिद्र्य कसं असतं, गरीब लोकांचं दारिद्र्य कसं असतं आणि त्या जगण्यावरती ते कसं मात करतात, त्या दारिद्र्यावर कशी मात करतात आणि त्या गोधडीमध्ये आपल्या प्रेमाचा, आपल्या मायेचा कसा स्पर्श होतो हे आपल्याला या कवितेच्या माध्यमातून काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे. गोधडी हे आईवडिलाच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणीचा गोफ विणला आहे. या विषयीचा भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवी कैलास दौंड यांनी केलेला आहे. प्रस्तुत कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतलेला आहे. बघा विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला प्रश्न जर परीक्षेसाठी पडला की गोधडी ही कविता कोणत्या संग्रहातून घेतलेली आहे किंवा कोणत्या पुस्तकातून घेतलेली आहे, असा जर प्रश्न आला तर आपण लिहू शकतो की उसाच्या कविता या काव्य संग्रहातून, म्हणजे या कविता संग्रहातून ही जी कविता आहे गोधडी नावाची ती घेतलेली आहे. विद्यार्थ्यांनो बघा, आपण सुरुवातीला कवितेचं वाचन करूया. गोधडी म्हणजेच नसतं फक्त चिंध्याचा बोचका, गोधडी म्हणजेच गोधडी असते, माहेलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर, बापाच्या फाटक्या धोत्राचे किंवा आईला
बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे आत गोधडीत अनेक चिंध्या असतात. बसलेल्या दाटी वाटीनं आईनं दटावून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता. माहेरातून आलेलं आईचं लुगड्याचं पटकुर आणि पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळ लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाया आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्याचा बोचका, गोधडी म्हणजे असते उभ, असते उभ. बघ, अत्यंत या कवितेमध्ये मर्मदर्शक अशा काही गोष्टी आणि या मायेची, या कवितेमध्ये अनेक प्रकारच्या आपल्याला मायेची ऊब काय असते आणि प्रेमाचा ओलावा काय असतो आपल्याला या कवितेच्या माध्यमातून कवी कैलास दौंड यांनी आपल्याला या कवितेच्या माध्यमातून एक वेगळ्या दुनियेमध्ये नेतं. गोधडीच्या मार्फत आपल्याला अनेक ग्रामीण जीवनातील संघर्ष आणि त्या संघर्षातून तयार होणार त्यांची जीवन हेलना आणि त्यांची जीवन जगण्याची पद्धत आणि जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी हे पैशाच्या बाजूने मोजता येत नाही, तर काही पैसा सोडून सुद्धा आपल्याला प्रेमाच्या बाजूनं, मायेच्या बाजूनं आपण राहिलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीमध्ये शहरी भागामध्ये तुम्ही भरपूर पैसा देऊन तुम्ही ब्लँकेट्स किंवा पांघरून घेऊ शकता, पण ज्या माईनं, ज्या आईनं आपल्या प्रेमाने, आपल्या मायेने जी गोधडी तयार केलेली असते त्यामध्ये प्रत्येक कपड्याचा जो त्याच्यामध्ये समावेश असतो, तो समावेश म्हणजे बापाचं धोतर जरी लावलं त्या गोधडीला तर त्या बापाचं प्रेम त्या गोधडीमध्ये आपल्याला सापडतं. आईचं लुगडं त्या गोधडीला लावलं तर आईची माया, आईचा ऊब आपल्याला त्या गोधडीतून पाहायला मिळते. हे फक्त आपल्याला ग्रामीण जीवनामध्ये आणि त्या गोधडी असणाऱ्या पांघरांमध्ये आपल्याला फक्त पाहायला मिळतं. आपण कवितेचा भावार्थ बघूया. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्याचा बोचका, गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते, गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे किंवा आईला बापाने घेतलेला फाटक्या लुगड्याचे. कवी सुरुवातीला आपल्याला या कवितेच्या माध्यमातून काय सांगतात की फक्त गोधडी ही फक्त गोधडी नसते, तर गोधडी म्हणजे नसतो फक्त चिंध्याचा बोचका. आता चिंधे म्हणजे काय? चिंधे म्हणजे जे जुने कपडे असतात ते जुने कपडे फाडून एक व्यवस्थित पद्धतीने त्याचं तयार केलेलं असतं. आपण रुमालाच्या साहित्य, रुमालाच्या आकाराचं किंवा चौकोनी आकाराचं असे वेगवेगळे जे आपण कपडे वापरत नाही किंवा जे कपडे जुने झालेले ते कपडे फाडून व्यवस्थित पद्धतीने तयार करून ते गोधडी वापरण्यासाठी म्हणजे गोधडी शिवण्यासाठी ते कपडे वापरले जातात, त्याला चिंध्या म्हणतात. आता बोचका म्हणजे काय? बोचका म्हणजे गाठोड. बघा या ठिकाणी काही शब्द आपल्याला जे आलेले. बोचका म्हणजे काय? बोचका म्हणजे काय? गाठोड. बोचका म्हणजे गाठोड. बघा काय असतं की गोधडी म्हणजेच नसतं फक्त गोधडीचा बोचका, गोधडी म्हणजे गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते, गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. बघा गोधडी म्हणजे फक्त गोधडी नसते, जसं सुरुवातीला लेखकाने सांगितलं की त्या गोधडीमध्ये आईची आणि वडिलांची प्रेमाची त्या ठिकाणी ऊब असते आणि प्रेमाचा आणि मायेचा स्पर्श त्या गोधडीमध्ये असतो. ती गोधडी बनते कशाने? तर ती गोधडी वडिलाच्या धोतर म्हणजे काय? जो पुरुष मंडळी म्हणजे पुरुष तो वस्त्र वापरतात. धोत्री म्हणजे पांढरा कापड असतो आणि पुरुष त्या धोत्राला काय करतात? वापरत असतात. बघा
मायेलाही मिळणारी ऊब असते. माया म्हणजे प्रेम आणि ऊब म्हणजे काय? ऊब म्हणजे प्रेमाचा स्पर्श. बघा, गोधडी म्हणजे फक्त गोधडी नसते, तर त्या गोधडीमध्ये असतो आपल्या वडिलाचा प्रेम असतो, आईची माया असते, आईच्या प्रेमाचा स्पर्श असतो. गोधडी फक्त गोधडीमध्ये असतेच फक्त अस्तर असं नाही, तर त्यामध्ये आईच्या प्रेमाचा ओलावा असतो आणि वडिलाचा संघर्षातून निर्माण होणारा त्यांचा प्रेम हा त्या गोधडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता अस्तर म्हणजे काय की कपड्याच्या आतून त्याला जोर कपडा म्हणून लावला जातो. अस्तर म्हणजे एक कापडाचा प्रकार आहे आणि तो अस्तर कपड्याच्या आतून तो त्याला जोडून त्याला काय लावलं, त्याला शिवलं जातं, तो अस्तर. बघा, गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे, म्हणजे जे आपल्या वडिलांची जी धोतर आहे, जे फाटलेले धोतर आहे किंवा जे वापरत नाही ती धोतर त्या गोधडीला लावली जाते आणि त्याचबरोबर त्या धोतराच्या बरोबरच त्या गोधडीला अस्तर लावलं जातं. आणि आई जो लुगडं आहे, लुगडं म्हणजे काय, नऊवारी साडी. लुगडं म्हणजे नऊवारी साडी. आई आपली जर ती नऊवारी साडी जर वापरत नसेल तर ती नऊवारी साडी काय केली जातं, त्या गोधडीला लावली जाते आणि त्या गोधडीतून जो प्रेमाचा ओलावा तयार होतो, त्यामध्ये किती व्यक्तीचे कपडे, किती व्यक्तीचं प्रेम त्या गोधडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात. आता गोधडीमध्ये अनेक प्रकारचे चिंध्या असतात, कारण गोधडी त्या चिंध्यानेच तयार होते. कारण की एक सरसकट कपडा त्या गोधडीला लावला जात नाही, तर फक्त अस्तर म्हणून त्या कपड्याच्या त्या गोधडीला अस्तर म्हणून एकतर वडिलाची धोतर लावली जाते, नाही तर त्या ठिकाणी आईचं नऊवारी त्या ठिकाणी लावली जाते. आणि त्यामध्ये अनेक विविध प्रकारच्या चिंध्या, अनेक वेगवेगळे छोटे छोटे कपडे जे आपण वापरत नाही, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आपण काय करतो, त्या गोधडीमध्ये लावतो. हे वेगवेगळे कपडे आपल्याला काय होतात, त्या गोधडीच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत असतात. समोर कवी म्हणतो, आत गोधडीत अनेक चिंध्या असतात, बसलेल्या दाटी वाटीनं आईनं दटावून बसवलेल्या. तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामाचा घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकुर आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं आईनं असंख्य ठिगळ लावलेलं तिचं लाडकं लूड. बघा, त्या गुदडीमध्ये फक्त असं नसतं की फक्त वडिलाचा धोतरच असतो किंवा आईचं नऊवारीच असते किंवा अस्तरच असतं, असं नाही, तर त्या गुदडीमध्ये अनेक चिंध्या असतात. कारण की वेगवेगळ्या प्रकारचे जे छोटे छोटे कपडे, जे आपण त्याला चिंध्या म्हणतो, जुनी कापडं आपण त्या गोधडीला लावत असतो. आणि ते जुनी कापडं आई काय करत असते, त्या गोधडीमध्ये दाटी वाटीने लावत असते. दाटी वाटीने म्हणजे गर्दी करणे. त्या ठिकाणी दाटी वाटीनं आई काय करत असते की एक चिंध्याच्या बाजूला दुसरी चिंधी, दुसरी चिंधीच्या बाजूला तिसरी चिंधी, असे वेगवेगळे हजारो चिंध्या त्या गोधडीला जुळून ती गोधडी तयार होते. आता त्यामध्ये आईनं दटावून म्हणजे मुद्दामून आईनं त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे त्यामध्ये बसवलेले असते, कारण त्यामधून एक प्रकारची ऊब निर्माण व्हावी, त्या गुदडीमध्ये एक प्रकारचं प्रेम निर्माण व्हावं, हे आईचं उद्देश असतं. म्हणून आई वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, जुने कपडे ते काय करते असते, त्या गुदडीला लावत असते. त्यामध्ये फक्त असं नसतं की फक्त आईचा आणि वडिलाचेच कपडे असतात, त्यामध्ये मामानं घेतलेल्या त्याच्या भाच्यासाठी जो जीर्ण कुडता आहे, जीर्ण म्हणजे काय, खूप जुना कुडता, म्हणजे त्या गुदडीमध्ये मामानं आपल्या भाच्यासाठी घेतलेलं जे कपडे आहेत, ते कपडे, त्या कपड्याचा तुकडा म्हणजे त्या जो कुर्ता असतो, त्या कुर्ता त्या गुदडीला लावलेला असतो. आणि त्याचबरोबर माहेरातून आलेल्या आईच्या, म्हणजे आईच्या जे वडिलाच्या घरून, माहेर म्हणजे महिलेचं वडिलाचं घर, त्या माहेरून जे आलेल्या आईचं लुगड्याचं पटकुर. आता लुगड्याचं पटकुर म्हणजे काय, जो चोळामोळा झालेला कपडा आहे त्याला पटकुर म्हणतात.
जो चोळामोळा झालेला कपडा आहे त्या चोळामोळा झालेल्या कपड्याचं सुद्धा त्या गोधडीमध्ये समावेश केला जातो. आणि त्याचबरोबर पहिल्या संक्रांतीला आईला घेतलेलं वडिलानं, बाण म्हणजे वडिलानं, या ठिकाणी बाण म्हणजे काय दिलेलं आहे? बाण म्हणजे बाण हा ग्रामीण भागातील शब्द आहे. बघा, बाण घेतलेलं म्हणजे वडिलानं घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळ लावलेलं तिचं लाडकं लुगडं. बघा, आईनं जेव्हा एखादी लुगडं फाटलं जातं तेव्हा तिला आई काय करते, ते सुईनं त्या ठिकाणी त्याला ठिगळ लावत असते आणि ती परत वापरत असते, जेणेकरून थोडीशी साडी फाटली तर ते वापरणं योग्य होऊ नये, तिला वापरता यावं यासाठी ती काय करत असते, तिला ठिगळ लावत असते आणि ती वापरत असते. आणि तशीच ती जी साडी आहे किंवा ती जी लुगडं आहे ज्याला वेगवेगळ्या प्रकारचे ठिगळ लागलेले, ती साडी आई काय करत असते, ती जी लुगडं आहे ती माहेरावरून आलेलं असं चुळामुळा झालेली आणि वडिलांनी पहिल्या संक्रांतीला घेऊन दिलेली वेगवेगळ्या ठिगळ लावून तयार केलेली ती साडी सुद्धा त्या गोधडीला लावत असतात. बघा, आणि बाच्या कोपरीच्या बाया आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात, म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्याचा बोचका, ऊब असते ऊब. बघा, या गोधडीमध्ये फक्त चिंध्याच नाही, ही गोधडी फक्त चिंध्यानीच तयार होत नाही, तर या गोधडीमध्ये विविध प्रकारचे विविध लोकांचे, त्यामध्ये आईचं लुगडं असतं, बापाचं धोतर असतं, भाच्याचं काय असतं, भाच्याचा कपडा कुर्ता असतो, घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तीचे कपडे त्या गोधडीमध्ये चिंध्याच्या मार्फत काय होते, त्या गोधडीमध्ये लागत असतात आणि सर्वांचे कपडे त्यामध्ये मिळून आई काय करत असते, एक प्रकारची माया निर्माण करणारी जी एक जो वस्त्र आहे, तो वस्त्र म्हणजे आपल्याला गोधडी म्हणता येईल. बघा, बापाच्या कोपरीच्या बाया, आता कोपरी म्हणजे कोपराच्या वरचा जो हात असतो ती कोपरीच्या बाया, म्हणजे तिथं बाया म्हणजे काय, हात, कोणाचे सदरा जो असतो त्या सदऱ्याचं हात असतं. आता वडिलाच्या जे सदऱ्याचा हात आहे, आईनं ते सगळं काय करते, आई स्मृतीच्या सुईनं म्हणजे मायेच्या आठवणीच्या सुईनं, सुई म्हणजे काय, कपडे शिवण्याचं एक साधन आहे. आता स्मृतीच्या सुईनं शिवलेलं त्या गोधडीमध्ये आई शिवलेली असते. अशी ही गोधडी फक्त चिंध्याने तयार झालेली नसते, तर वेगवेगळ्या लोकांच्या प्रेमांच्या आणि मायेच्या ओलावाच्या मध्ये ती गोधडी काय झाली असते, तयार झाली असते. त्या गोधडीमध्ये एक प्रकारचं ऊब असतं. आपण अंगावर घेतल्यानंतर जो ऊब तयार मिळतो आपल्याला, ते ऊब आपण आपल्या आईने तयार केलेल्या त्या गोधडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जे की आपण दुसरे चादर घेतले तर त्या चादरीमध्ये जे ऊब मिळत नाही, ती ऊब आईने तयार केलेल्या त्या गोधडीमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे त्या ठिकाणी लेखक म्हणतात की गोधडी ही साधी फक्त, त्या ठिकाणी कवी म्हणतात की जी गोधडी आहे ती गोधडी फक्त चिंध्याचा बोचका नाही, तर त्यामध्ये विविध प्रकारे तयार होणारा आणि विविध लोकांच्या मनाने आणि विविध लोकांच्या कपड्याने तयार होणारा जो नुसता गोधडीचा एक समुदाय म्हणजे कपड्यांचा समुदाय ज्या एकत्र ठिकाणी ठेवला जातो तिला आपण काय म्हणतो, गोधडी म्हणतो. आणि ही गोधडी फक्त चिंध्याचा बोचका नाही, तर मायेचा ऊब आहे असं कवी या ठिकाणी आपल्याला या कवितेच्या माध्यमातून सांगतात. जर आपण एकंदरीत या कवितेचा जर आपण भावार्थ बघितला तर कवीला या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचं आहे की गोधडी ही फक्त चिंध्याची बनलेली नसते, तर त्या गोधडीमध्ये आपल्या वडिलाचं प्रेम असतो, आईची ऊब असते, वडिलाचा संघर्ष असतो, आईचं कष्ट असतं, भावाचं सुद्धा त्यामध्ये प्रेम असतं, आपल्या बहिणीचं प्रेम असतं, बहिणीची माया असते. विविध घरामध्ये जे वेगळे वेगळे व्यक्ती असतात त्या प्रत्येकाचं प्रेम त्यांच्या कपड्याच्या मार्फत आपल्याला त्या गोधडीमध्ये पाहायला मिळतात. म्हणून कवीला या ठिकाणी आपण सुरुवातीला सांगितलं ती गोधडी फक्त एक पांघरूण नव्हतं,
तर दारिद्र्याने पोखळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा मायेचा स्पर्श आहे. आणि गोधडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचं प्रतीक आहे. आई वडील जशा प्रकारचे कष्ट करतात आणि कष्टामधून असे विविध संघर्ष तयार होतात आणि कष्टातून जे त्यांना फळ मिळतं आणि त्या कष्टातूनच जी आई आपल्यासाठी ती गोधडी तयार करते, ती गोधडी एक कष्टाचं प्रतीक आहे असं आपल्याला या कवितेच्या माध्यमातून कवी डॉक्टर कैलास दौंड यांना सांगायचंय. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही 12वीची कविता होती, ती 12वी कविता या ठिकाणी संपलेली आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या पवन वाघ अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पवन वाघ अकॅडमी युट्यूब चॅनल. धन्यवाद.